नमस्कार. आज आपण अळीव आणि डिंकाची खीर बनवतोय. ही खीर थंडीत रोज प्यायल्याने आपली हाडे मजबूत होतात, हिमोग्लोबिन वाढते, कमरेचे आणि गुडघ्यांचे आणि सांध्यांचे त्रास बरे होतात. खीर बनवण्यासाठी आपल्याला या 3 गोष्टी लागणार आहेत. आपण 5 चमचे अळीव आणि 5 चमचे डिंक आणि 10 चमचे गूळ असे आपण घेतलेले आहे. रात्री आपण अळीव आणि डिंक भिजत घालायचे आहे. 2 ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे आणि असे पूर्ण मिक्स करायचे आणि रात्रभर हे झाकून ठेवायचं आणि उद्या आपण याची खीर बनवायची. रात्रभर ठेवले होते. आता हे बघा किती छान फुलून आले आहे. आता यात गूळ घालून उकळून घेऊया. गॅस फास्ट ठेवून आता आपण हे उकळून घेऊया. ही अळीव डिंकाची खीर रोज खाल्ल्याने आपले रोगप्रतिकारशक्ती वाढते. स्किन आणि केसांसाठी ही खूप उपयोगी आहे. बायकांच्या तब्येतीसाठी स्पेशली डिलेवरीनंतर ही खीर खाल्ल्याने तब्येत चांगली होते. मुले ऑफिसला जातात, दिवसभर लॅपटॉपसमोर बसून राहतात. त्यांच्या पण पाठीचे आणि कमरेचे त्रास आता हल्ली चालू झाले आहे. त्यांच्यासाठी पण ही खूप उपयोगी आहे खीर. आणि बघा आता उकळी आलेली आहे. आता थोडा वेळ आपण शिजवून थोडंसं घट्ट झाल्यावर आपण गॅस बंद करूया. यात खूप चांगल्या प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, झिंक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीसाठी खूप चांगले आहे. आता आपली अळीव डिंकाची खीर रेडी आहे. यामध्ये तूप घालून पिऊ शकतो, दूध घालून पिऊ शकतो किंवा आपण असेही पिऊ शकतो. एकदम छान आणि एकदम मस्त लागते, एकदम टेस्टी लागते. हे हाडासाठी खूपच चांगले आहे. हाडांमध्ये पण चिकटपणा येतं यामुळे. आणि हे पहाटेच प्यायचं न खाता पिता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.